मंडळी, सँडविच असो की बर्गर किंवा समोसा असो की पराठा, सगळ्यांचा आवडता साथी म्हणजे टोमॅटो केचप. तुमच्यासारखं मलासुद्धा लहानपणापासून केचप खूप आवडतं. पण मार्केटमध्ये मिळणाऱ्या केचपमध्ये अनेक प्रकारचे केमिकल्स आणि प्रिझर्वेटिव्ह असतात. म्हणून मी लहान असल्यापासूनच माझी मम्मी घरीच केचप बनवायची. याच केचपची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. सगळ्यात आधी पिकलेले लाल सुटूक टोमॅटो, कांदा, बीट, लसूण, आले, लाल मिरच्या आणि साखर हे सगळं कुकरमध्ये 2-3 मिनिटे पाणी सुटेपर्यंत परतून घ्यायचं. यामध्ये फ्लेवरसाठी दालचिनी, लवंग आणि मिरे घालायचे आणि मग झाकण लावून 3 शिट्ट्या काढून शिजवून घ्यायचं. आता हे शिजलेलं मिश्रण थंड झालं की मिक्सरला गर्रकन फिरवून घ्यायचं. आता एक मोठी गाळणी घ्यायची आणि हे बारीक केलेले मिश्रण छान गाळून घ्यायचं. बघा, काय सुंदर रंग आला आहे ना. तुम्हाला वाटेल, अरे वा, झालं की केचप तयार. पण थांबा, थोडा धीर धरा. यामध्ये पाण्याचा बराच अंश आहे, तो निघून गेला पाहिजे की नाही, म्हणजे तुमचा केचप हे दीर्घकाळ टिकेल. यासाठीच हे मिश्रण आता आपण नॉनस्टिक कढईमध्ये आटवून घेणार आहोत. यामध्ये घातलेली आहे लाल मिरची पूड, साधं मीठ, काळं मीठ आणि व्हिनेगर. व्हिनेगर खूप महत्त्वाचं आहे हे केचप दीर्घकाळ टिकवण्यासाठी. आता छान दाटसर होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं. केचप तयार झालं की नाही हे पाहण्यासाठी प्लेटवर थोडंसं केचप घेऊन प्लेट तिरकी करायची. जर केचपला पाणी सुटलं नाही आणि ते खाली ओघळलं नाही, याचा अर्थ केचप तयार. आता हे केचप पूर्ण थंड करून घ्यायचं आणि एका हवाबंद काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं. फ्रीजमध्ये 4 ते 5 महिन्यासाठी हे केचप अगदी आरामात टिकतं. तर तुम्ही सुद्धा एकदा घरी नक्की बनवून पहा.